नमस्कार, मी सुप्रियाज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे। हल्दीराम स्टाईल मूग डाळ आज आपण पाहणार आहोत। तर ही खायला अतिशय टेस्टी अशी लागते। लहान मुलांना तर आवडतेच, पण मोठ्यांनाही नक्की आवडेल। तर ही मूग डाळ जास्त क्वांटिटीमध्ये कशी बनवावी याचा व्हिडिओ मी आज दाखवणार आहे। अतिशय सोप्या पद्धतीने आपण पाहूयात ही मूग डाळ बनवतात कशी। तर सर्वप्रथम मेजरिंग कप घेतलेला आहे इथे मी, आणि इथे मी 2 कप मूग डाळ घेतलेली आहे, नॉर्मल पिवळी मूग डाळ। तर 2 कपालाही थोडी कमी आहे। तुम्हाला जितकी हवी असेल तितकी मूग डाळ तुम्ही घेऊ शकता। तर मूग डाळ व्यवस्थितरित्या 4 ते 5 पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आणि यामध्ये बघू शकता 2 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे, आणि याच्यामध्ये बेकिंग सोडा घातलेला आहे मी। इथे बघू शकता अंदाजे बेकिंग सोडा घालायचा आहे। इथे मी 1/4 टीस्पून बेकिंग सोड्याचा वापर केला आहे, आणि याला छान रात्रभर या सोड्याच्या पाण्यामध्ये ही मूग डाळ आपल्याला भिजवून घ्यायची आहे। तर याचा सोडा का वापरायचा, तर ही डाळ अतिशय क्रिस्पी अशी बनते। तर दुसऱ्या दिवशी उठून बघू शकता याला स्वच्छ पाण्याने 2-3 पाण्याने धुवून घेतलेलं आहे, आणि मूग डाळ रात्रभर अतिशय छान भिजलेली आहे। तर एका सुती कापडावर ही मूग डाळ आपल्याला छान अशी पसरून घ्यायची आहे, जेणेकरून याच्यातला ओलावा पूर्ण दूर होईल। तर आपल्याला याला फॅनखाली सुकवलं तरी हरकत नाही, किंवा नॉर्मल आपल्याला अर्धा तास सुकवलं तरी हरकत नाही। तर बघू शकता सुती कापडावर किंवा एखाद्या टॉवेलवर, नॅपकिनवर तुम्ही ही मूग डाळ पसरून घेऊ शकता। तर अशा पद्धतीने पातळ असा लेयर दिला तर ही मूग डाळ लवकर सुकेल। तर बघू शकता इथे मी अर्ध्या तासाने पुन्हा एकदा पाहिलेलं आहे ही मूग डाळ सुकली आहे की नाही। तर बघू शकता इथे छान अशी ही मूग डाळ बघू शकता, टॉवेलला बिलकुल पाणी नाही, आणि आपल्याला ही मूग डाळ हातात घेऊन पाहायची आहे। हाताला अजिबात ओलसरपणा नाही, खूपही कोरडी करायची नाही आपल्याला ही मूग डाळ। तर बघू शकता खाली तेल मी तापत ठेवलेलं आहे, आणि एका चाळणीवर ही मूग डाळ आपल्याला तळून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही कढईचा वापर करून ही मूग डाळ तळली तरी हरकत नाही, पण फक्त नुसतीच जर आपण कढईमध्ये किंवा याच्या भांड्यामध्ये जर मूग डाळ टाकली तर ती प्रत्येक वेळी झाऱ्यातून काढायला वेळ लागेल। त्यामुळे मूग डाळ ही अशाच पद्धतीने तळलेली जावी, म्हणजे पटकन होते। तर अशा पद्धतीने याला चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थितरित्या मी असं तळून घेत आहे। तर याला जास्तही कडक करायची नाही। तर बघू शकता हलकासा याचा कलर बदलल्यानंतर आपल्याला लगेचच ही मूग डाळ काढून घ्यायची आहे। तर मी व्हिडिओत दाखवते अशा पद्धतीने ही मूग डाळ आपल्याला हलकीशी पिवळी झाली की काढून घ्यायची आहे। तर तुम्ही थोडी एक कण खाऊन बघू शकता, ही छान अशी क्रंची होते। जास्त लाल काढली तर कडक होते, त्यामुळे तळताना ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे। तर अशा पद्धतीने पूर्ण तेल निथळून ही मी एका व्यवस्थितरित्या टिश्यू पेपरवर काढून घेतलेली आहे, आणि ही जी दुसरी बॅच आहे ती मी अशाच पद्धतीने चाळणीमध्ये तळून घेणार आहे। तर मूग डाळ तळताना थोडीच तळावी। तर अशा पद्धतीने थोडी करत मी अशा पद्धतीने टिश्यू पेपरवर ही मूग डाळ काढून घेतलेली आहे, आणि व्यवस्थितरित्या याला पसरून घ्यायचं आहे, म्हणजे याला तेल सुटत नाही। तर सर्व डाळ अशा पद्धतीने मी इथे तळून घेतलेली आहे। इथे मी बघू शकता काळ्या मिठाचा वापर केलेला आहे। अतिशय सुंदर टेस्टी अशी ही डाळ लागते। तर ज्यावेळी सगळी डाळ तळून होते त्यावेळी इथे मी काळं मीठ आणि थोडासा चाट मसाला वापरलेला आहे। तुम्हाला अजून चटपटीत करायचे असेल तर लाल तिखट घातलं तरी हरकत नाही, पण शक्यतो आपण मार्केटमध्ये पाहतो हल्दीरामचं पॅक, तर अशाच पद्धतीने मूग डाळ असते। खूप सोप्या पद्धतीने ही मूग डाळ मी बनवलेली आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा। अगदी बाहेरच्यासारखी बनते, आणि जास्त क्वांटिटीमध्ये ही डाळ बनते। बाहेरचा जर हल्दीरामचा पॅक घेतला तर त्याच्यामध्ये अगदी थोडीशी डाळ येते, त्यामुळे भरपूर प्रमाणात इथे अशी डाळ तुम्ही घरच्या घरी बनवू शकता। तर बघू शकता 2 कपामध्ये अशा एवढ्या पद्धतीची ही डाळ रेडी झालेली आहे, आणि बिलकुल तेलकट नाही। टिश्यू पेपरचा वापर मात्र नक्की करायचा आहे।
तर क्रंची अशी ही डाळ रेडी झालेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.